गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात? आपण काल रात्री व्हिडिओ नाही बनवला याचं कारण आज मार्केट बंद होतं. आता उद्या मार्केट आहे म्हणून आपण आज संध्याकाळी व्हिडिओ बनवत आहे. आपण सोमवारच्या मार्केट बद्दल जे डिस्कशन केलं होतं, या प्रयत्न केला होता समजण्याचा की जर मार्केट ह्या लाल लाईनच्या वरती म्हणजे इथे जो रेसिस्टन्स बनलेला आहे, म्हणजे बघा ना, इकडनं सेलिंग आलेली एकदा आणि इकडनं चांगली सेलिंग आलेली आहे. तर ह्या सेलिंगच्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर मी वरच्या साईडला ट्राय करेन 70 क्वांटिटी, कारण का इकडनं मार्केट मग सुटेल वरच्या साईडला, किंवा 30% मध्ये छोट्या क्वांटिटीमध्ये मी खालचं टार्गेट घेईन. मार्केटनी असं जाऊन यायला पाहिजे आणि मार्केटनी डायरेक्टलीच एक मोमेंटम खालचा दिला. कालचं मार्केट जर बघाल तुम्ही, 4 तारखेचं मार्केट सरळ ओपनिंग करून मार्केटनी एक दिशा दिली आणि आपला टार्गेट ऍज युजल हिट झालाय. ओके, आता जेव्हा मी सांगतो ना की माझा टार्गेट हिट होतोय, बघा टार्गेट हिट होतोय, मार्केट बंद झाल्याच्या नंतर आपल्याला कळतं टार्गेट हिट होतोय. पण जेव्हा लाईव्ह मार्केट असतं तेव्हा आपल्या हृदयाची आपल्या ठोके जे असतात ते ना वर खाली होत असतात. ते नक्की काय करू की मार्केट जर इथे आलंय तर इकडनं परत बाउन्स करेल का, मार्केट इकडनं अजून खाली जाईल का, मार्केट इकडनं ट्रॅप करून वरती जाईल का, ह्या गोष्टी असतात. पण जेव्हा कॉन्फिडन्स आणि एक्सपिरियन्स असतो ना, या कुठल्या गोष्टीबद्दल, या कुठल्या संदर्भाबद्दल जेव्हा आपल्याला माहिती असते, तर कुठलीही कला जी आपल्याला येते ती तपश्चर्या आणि एका एक्सपिरियन्स नंतरच येते. आणि तो एक्सपिरियन्स आपण इथे बघत आहोत की कॉन्फिडन्स असणं खूप जरुरी आहे. मार्केटमध्ये कॉन्फिडन्स असणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट पेशन्स, शांत राहायचं असतं मार्केटमध्ये. मार्केट वर जाते खाली काही करू दे, आपल्याला शांत राहायचंय. मार्केट कुठल्याही मुवमेंटला वर जाताना आपल्याला कॉल नाही घ्यायचा, खाली जाताना पुट नाही घ्यायचंय. आपल्याला शांत आपल्या लेवलची खेळायचंय. जसं मार्केटने आपली रेंज तोडली, मार्केट खालच्या दिशेने यायला लागलं, तुम्ही जर प्रॉफिट केला असाल तर खूप लोकांचे मला आले मेसेज की सर आले, कोणाचे 500 आले, कोणाचे 1000 आले, कोणाचे 2000 आले, कोणाचे 5000 आले. प्रॉफिट करणं महत्वाचं आहे. मी हर वेळेस सांगतो की प्रॉफिट करणं महत्वाचं आहे, ग्रीन मध्ये क्लोजिंग होणं महत्वाचं आहे. आमच्या ग्रुपवरती, फॅमिलीच्या ग्रुपवरती काही मी टाकलेले ट्रेड्स, सांगितलं की कॉल सेलर्स खूप स्ट्रॉंग आहेत, पी रेशो पण खूप सपोर्टिंग करतोय, त्यामुळे मला खालची दिशा खूप दिसत आहे. 25,800चा पुट 30च्या वरती घ्यायचा आहे. तो 30च्या वरती तर गेला, पण नंतर परत रिव्हर्सल देऊन तो 14-15 पर्यंत आला, म्हणजे 15 पॉईंटचं नुकसान होतच, नक्कीच होतं. त्यानंतर तो टार्गेट हिट झाला 130 वरनं 120 पॉईंट. माझ्या फॅमिली मेंबरला सांगितलं की ही जी लेवल जर त्यांनी होल्ड केली पीव्हीसीच्या खालची तर मार्केट खाली जाऊ शकतं, अदरवाईज इकडनं बाउन्स करेल. आणि त्यानंतर थोड्या मिनिटांनी सांगितलं की वीक ट्रेडर्स निघून जावा, 20 पॉईंट घेऊन निघून जावा, मार्केट काही जास्त देत नाहीये. जर प्रॉब्लेम झाला तर रिव्हर्सल होऊ शकतं. आणि 20-30 पॉईंट लोक घेऊन निघाले, काही लोक थांबली. माझ्या शब्दावरती माझ्यावरती विश्वास ठेवून थांबली आणि त्यानंतर चांगला प्रॉफिट भेटला. 130 वरून डायरेक्टली टार्गेट 180चा. पहिला टार्गेट 160चा होता, 30 पासून 60, नंतर इकडनं 180. तर लगभग 50 पॉईंट घेऊन निघायचं असेल तर आपण निघू शकतो. 20-30 पॉईंट खूप जास्त होतात मार्केटमध्ये माझ्यासाठी. जास्त का होतात, कारण का मला 20 पॉईंट भेटत असेल, क्वांटिटी लॉट्स माझे मोठे आहेत, तर मला तो प्रॉफिट रोज भेटत असेल तर मी तेच करेन. मी 50-100 पॉईंट साठी जाणार नाही. लोक म्हणतात अरे 100 पॉईंटची रॅली तू भेटलीस थांबलास तर नाही थांबायचंय मला. थांबायचं नाही, कारण का माझी स्ट्रॅटेजी बोलते मला रोज प्रॉफिट करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच मला एक कॉन्फिडन्स येतो की मी काय करतो एक्झॅक्टली आणि मार्केट मला काय सांगते. ह्या टार्गेटवरती जरी निघालो तरी मी प्रॉफिटमध्ये, ह्या टार्गेटवरती निघालो तरी मी प्रॉफिटमध्ये. लोक अजून थांबतात की अजून मिलेगा और मिलेगा आणि मग बर्बाद होतात. असं न करता जर आपण आपल्या स्ट्रॅटेज्या पाळल्या की मला 10 ते 20 पॉईंट 30 पॉईंट भेटले मी निघून जाईन. जर रोजचे तुम्हाला 10-20-30 पॉईंट मार्केट देत नाही, पण हप्त्यात एक दोनदा रॅली होतेच आणि एक मुवमेंट देतोच. त्याप्रमाणे
हा विचार करणं खूप गरजेचं आहे की मी एक्झॅक्टली काय करतोय. मी म्हणजे मी नाही, तुम्ही, आपण सगळी, की खरंच आपण मार्केटला समजलोय का, की मार्केटची पुढची दिशा काय असेल. तर मंगळवारच्या नंतर बुधवार जो आजचा दिवस आहे, मार्केट बंद होतं. काल मंगळवारची एक्सपायरी झाली निफ्टीची, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे मोमेंटम येणं खूप स्वाभाविक आहे. मुवमेंट येणं खूप स्वाभाविक आहे. दुसरी गोष्ट, कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी ग्लोबल मार्केट, आजचं जरी आपलं मार्केट बंद असतं तरी ग्लोबल मार्केट चालू होतं. खूप नेगेटिव्हिटी दिसलेली आहे, बेरिश मुवमेंट दिसलेले आहेत, मार्केट खूप खाली पडलेलं आहे. त्याचबरोबर नेगेटिव्ह असल्याबरोबर मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी पण घडलेल्या आहेत, काही न्यूज पण आहेत. म्हणजे उद्या नेगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे हा विषय आपल्या डोक्यामध्ये राहील. त्याच्यासाठी आपल्याला टेक्निकल बेसवरती सायकोलॉजिकल ट्रेड घेणं खूप गरजेचं आता. तर बघूया आपण आता एक्झॅक्टली मार्केट काय करण्याच्या दिशेने चाल करणार आहे आणि ती चाल पकडणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण त्या मुद्द्यावर डायरेक्टली येऊया. 5 मिनिटाच्या चार्ट होती बघा, मी सगळे नो ट्रेडिंग झोनचे आपले टार्गेट्स काढून टाकलेले, पण आपल्या लेवल्स त्याच आहेत की मार्केट कुठेही जावं, लेवल चेंज नाही होत. कुठे बायर्स आहेत कुठे सेलर्स आहेत हे कळतं आपल्याला. जसं आपण नो ट्रेडिंग मध्ये बोललेलो की ह्याच्यावरतीच आपण ट्रेड करू किंवा इकडं मार्केट जर खाली येईल तेव्हा ट्रेड करू, तर त्या लेवल त्याला आहे ते आहेच. खालची लेवल ही पण आहे, खालची लेवल ही पण आहे. म्हणजे खालची लेवल बघूया तर 510ची आहे, नंतर 360ची आहे, कारण ते चांगलाच फॉल आहे ते. ओके, 15 मिनिटाच्या चार्टमध्ये अजून जाऊन बघूया आपण काय नक्की घडलेलं आहे. 15 मिनिटाच्या चार्टवरती मार्केटने बेरिश मुवमेंटम दिलेली आहे. ठीक आहे, असं बघायला गेलं तर आपले जी लेवल आहे 620 718ची, त्याच्या खाली मार्केटने क्लोजिंग पण दिलंय. याचा अर्थ काय, मार्केट खालच्या साईडला जायला तयार आहे. ओके, पण त्याचबरोबर जर डिटेल्ड मध्ये बघायचे प्रयत्न करत असू आपण, बघा ह्या गोष्टी समजणं खूप जरुरी आहे आणि हे कोण मार्केटमध्ये सांगत नाही की जर मार्केट वरती येताना इकडनं बाउन्स केलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे ही लेवल माझी स्ट्रॉंग झालेली आहे. ओके, म्हणजे इथे बाय झालेले आहेत. त्यानंतर मार्केट वरती जाऊन परत ह्या लेवलला बाउन्स करून गॅप अप करून मग मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे. ओके, तर ही दिशा सोडा, पण हा मुद्दा हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे जो आपला कालच्या क्लोजिंगच्या आसपास आहे. मग उद्या जर मार्केट फ्लॅट या गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट उद्या बाउन्स करण्याचा 100% प्रयत्न करेल. नीट आहे का, बाईंग जर नक्कीच आलेली आहे तर इकडनं पण बाईंगची अपेक्षा आहे. बिकॉज मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री. माझ्या सेशन्स मध्ये मी बोलतो, माझ्या स्टुडंट्सला मला माहिती आहे की मी काय बोलतोय ते. मार्केटमध्ये हिस्ट्री रिपीट होतेच, नक्कीच होते. तर उद्याच्या लेवलला मार्केट बाउन्स नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. जर मार्केट बाउन्स नाही करत असेल, ह्या लेवलच्या खाली सस्टेन होत असेल, कुठल्या 600च्या लेवलच्या खाली सस्टेन होत असेल, तर मार्केटमध्ये उद्या 480 आणि त्याच्यापेक्षाही खालचे टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतात. ओके, हा जरा 15 मिनिटाचा एक जरासा आढावा. आता आपण डेलीवरती येऊन बघूया मार्केट डेलीवरती काय करतंय. ओके, डेलीवरती जर तुम्ही बघाल ना, मार्केटनी बरोबर आपला असा काहीतरी पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा बघा असा, मी जरा मोठं करतो तुम्हाला दिसायला. ओके, मार्केटनी हा पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केलाय. ओके, काय होतं की जेव्हा डेली पॅटर्न्स वरती कॅन्डल चार्ट या कॅन्डल पॅटर्न्स बनतात तेव्हा ह्या कॅन्डलचा हाय लो खूप इम्पॉर्टंट असतो. बघा आपल्या लेवल लागला तिकडे कॅन्डलचा लो आहेच आहे, तर मार्केट उद्या इकडनं टच करून पण एक बाउन्स देऊ शकतं. ओके, दुसरी गोष्ट, त्याचबरोबर जोडीला ही कॅन्डल उभी आहे, म्हणजे ह्या स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहेत, त्या खाली पण अजून एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे, म्हणजे इकडनं मार्केट सुसाट सुटलेलं. त्यामुळे इकडनं बाईंग येणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मार्केट खाली येताना आपल्या नो ट्रेडिंग झोनला पुलबॅक करून या रेसिस्ट करून खाली आलेलं आहे, त्यामुळे खालची बाजू पण तशीच दिसते आपल्याला. मग आता उद्या खालची बाजू या वरची बाजू करण्यापेक्षा मार्केट 10 सव्वा 10 पर्यंत काय करतंय त्याची वाट बघा आणि त्यानंतर एक मोमेंटम ट्रेड घेण्यासाठी तुम्ही तत्पर राहा. दुसरी गोष्ट जर बघायला झालं ना, तर ही जी लेवल आहे
ती लगभग इकडनं जो बेरिश मुवमेंट चालू झालेला आहे, जर मी लेवल लावतोय तर इकडनं जी बेरिश मुवमेंट झाली ती लगभग 450 खाली चालू झालेली आहे. जर इकडनं इथपर्यंत मार्केट येत असेल, इथपर्यंत मार्केट येत असेल तर त्याला येऊ दे. इकडनं जर मुवमेंट बनत असेल तर खूप चांगला मुवमेंट वरच्या साईडला येणाऱ्या काळात आपल्याला बघायला भेटेल. नोव्हेंबरच्या एंड पर्यंत मार्केट या लेवल टेस्ट करेल आपल्या. त्यामुळे 5 मिनिटावरती येऊन आपण आता आपले स्ट्रॅटेजीज जे आहेत त्या आपण परत एकदा समजून घेऊया. ओके, लेवल्स त्याच आहेत आपल्या, काही चेंज झालेले आहेत. ओके, फक्त नो ट्रेडिंग झोन जो आहे तो चेंज होणार आहे. याचं कारण काय आहे, मार्केट जसं लेवल्स वरती काम करत तसं आपला नो ट्रेडिंग झोन पण चेंज होतो. उद्यासाठी माझा नो ट्रेडिंग झोन लगभग हा असेल. ओके, मग जर मार्केट इकडनं सुटलं, समजा 700 सुटलं, तर पहिला टार्गेट माझा 800चा जो असेल लगभग 100 पॉईंटचा, 100 पॉईंटचा जो असेल 25,800चा, आणि त्यानंतर माझा लगभग 835 जर तोडला तर अजूनही मार्केट वरच्या मुवमेंट देऊ शकतो. पण इकडनं 500-600 वरनं मार्केट 800-900 द्यायला आता एवढं सज्ज नाहीये. देईल मुवमेंट, नक्कीच देईल, पण त्यासाठी तुम्हाला थांबणं जरुरी आहे. ओके, उद्याचं मार्केट फ्लॅट ओपन झालं, समजा फ्लॅट ओपन झालं, त्याची दिशा बघा, तो इथे सस्टेंड होतोय का, किंवा डायरेक्टली खाली येऊन इकडनं जर बाउन्स करत असेल, नीट बघा, इकडनं सस्टेन होऊन खाली येत असेल आणि इकडनं बाउन्स करत असेल तर वरच्या उद्या रॅल्या भेटतील आपल्याला. आणि परत इकडनं मग 500 वरनं आपल्याला 700 पर्यंत 200 पॉईंटच्या रॅल्या भेटू शकतात. खालची लेवल्स आहे 520, त्यानंतर अजून जर बघायला गेलं तर 360 या 70 पर्यंत आपल्याला खालचे टार्गेट बघायला भेटतील. ओके, जर मार्केट इकडनं गॅप डाऊन ओपन होत असेल आणि जर वरती जाऊन खाली येत असेल तर नक्की उद्या आपल्याला ह्या राहायला बघायला भेटतील. इकडनं परत हा एक ट्रेड आपला नक्कीच बनेल. त्यासाठी उद्यासाठी कॅपिटल सांभाळून ठेवा. उद्या मुवमेंटची अपेक्षा जास्त आहे, कारण का मार्केट 2 दिवस असं काय मोठ्या मुवमेंट देत नाहीये. मोठ्या मुवमेंट म्हणजे काय, ह्या मोठ्या मुवमेंट आपण असं बोलतो, ह्या मोठ्या मुवमेंट देत नाहीये. छोट्या छोट्या कॅन्डल्स बनत आहेत, रेड ग्रीन. त्यामुळे उद्याच्या एक्सपायरीला मंथची 9 मंथची पहिली एक्सपायरी जशी आहे सेन्सेक्सची, त्याप्रमाणे मार्केटमध्ये अपेक्षा तर नक्कीच बनत आहे. मी उद्या वरच्या ट्रेडसाठी लगभग 60 ते 70% ट्राय करणार आहे आणि खालच्या साईडला मी लगभग 40% ट्राय करणार आहे क्वांटिटीसाठी. म्हणजे 100 मधले 60 क्वांटिटी मी वरच्या साईडला ट्रेड करेन, खालच्या साईडला मी 40% क्वांटिटी घेऊन करेन. की उद्या मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर मी त्याची मुवमेंट बघेन. जर मार्केट खाली येत असेल आणि इकडनं बाउन्स घेत असेल तर नक्कीच इथे मी कॉलला प्रिफर करेन. किंवा मार्केट गॅपअप ओपन झालं तर मी थांबेन, कारण का इकडनं परत एक फॉल येऊ शकतो, इकडनं परत एक फॉल येऊ शकतो बघा. आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटला ह्या लेवलला टेस्ट करणं खूप जरुरी आहे. तर मार्केट इकडनं खालच्या दिशेला येऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये जर अडकलं मार्केट तर उद्या नो ट्रेडिंग झोन मध्ये मार्केट अटकण्याचा जास्त चान्सेस आहेत. ओके, मार्केटमध्ये संध्या खूप भेटतील तुम्हाला, म्हणून धावपळ करू नका, मार्केटच्या पाठी पळण्याचा प्रयत्न करू नका. सिंपल स्ट्रॅटेजी ठेवा, जशी आपण केलेली तशी इथे मार्क करून टाकतो आजची स्ट्रॅटेजी, की ह्याच लेवलवरती मोस्टली तुम्ही ट्रेड करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होईल याची अपेक्षा करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद, गुड नाईट.